रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. दिल्लीच्या जंतर मंतर येथे दिबा पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलनाची घोषणा. देशाची राजधानी नवी दिल्ली येथील ऐतिहासिक जंतर मंतर येथे लवकरच विविध जनहिताच्या मागण्यांसाठी मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, सामाजिक न्याय, विकास कामे आणि प्रलंबित मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. दिबा पाटील साहेब यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होणार असून आंदोलनाची तयारीही सुरू करण्यात आली आहे. विविध राज्यांतील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि महिला यांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार हे आंदोलन पूर्णपणे लोकशाही मार्गाने शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात येणार आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधा, रोजगार विकास, सामाजिक न्याय आणि अन्य प्रलंबित प्रश्नांबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा या प्रमुख मागण्या आंदोलनातून मांडल्या जाणार आहेत. दिबा पाटील साहेब यांच्या संघर्षमय कार्याचा वारसा पुढे नेत जनतेच्या हक्कांसाठी राजधानी दिल्लीत बुलंद आवाज उठवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. आंदोलनाची तारीख, वेळ आणि पुढील कार्यक्रमाची माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांनी सर्व समर्थकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन केले असून जनतेच्या प्रश्नांसाठी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला. या आंदोलनाला राजे प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य, ठाणे, मुंबई, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13 वंशज छत्रपती उदयनराजे भोसले जो आज आपण नवी मुंबईला स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव देण्यासाठी संपूर्ण राजे प्रतिष्ठान हा पूर्ण ताकदीने त्यांना जाहीर पाठिंबा देणार आहोत. आणि आम्ही सर्व जंतर मंतर दिल्ली येथे सर्वजण जाणार आहोत. तरी सर्वांनी तिथे येण्याची कृपा करावी. जय शंभूराज. आज नवी मुंबई येथे विमानतळ निर्मिती झालेली आहे आणि त्या विमानतळाला आमचा लोकनेते कोकणचे सुपुत्र यांचं नाव देण्यात यावं, स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील. आणि त्या विमानतळाला नाव दिल्यानंतर आमचा एक जो महाराष्ट्रीयन किंवा आमचा कोकणाचा गौरव होईल आणि ते तिथे मांडण्यासाठी आमच्या महाराष्ट्राचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या संस्थापित अध्यक्षतेखाली असणारे राजे प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य संपूर्ण राजे प्रतिष्ठानचा ठाणे जिल्हा असेल, मुंबई असेल, रायगड असेल किंवा पालघर असेल, या पूर्ण जिल्ह्यामधून आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते दिल्ली येथे जंतर मंतर या ठिकाणी होणाऱ्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी तिथे उपस्थित राहणार आहेत. आणि स्थानिक लेवलला आपल्या ज्या कार्यकर्त्याला किंवा पदाधिकाऱ्याला तिथे पोचता येईल त्यांनी सर्वांनी पोचावं आणि आपल्या लोकनेते दिबा पाटलांचं नाव हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळालंच पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी पाठिंबा देऊन आपण त्या ठिकाणी उपस्थित राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय उदयनराजे, जय जिजाऊ. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज.